फक्त 19,300 रुपयांसाठी एका भावानं आपल्या मयत बहिणीचा सांगाडा कबरीतून बाहेर काढला होता। हे तेच ओडिसाचे जितू मुंडा, ज्यांनी बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँक गाठली होती, ज्याचा व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झाला होता। या घटनेवरून सोशल मीडियावर संताप उसळला होता आणि आता अवघ्या 12 दिवसातच त्या गरीब आदिवासी भावाच्या खात्यात जमा झालेले आहेत तब्बल 15 लाख रुपये। हे कसं झालं तर ओडिसाच्या केंजोर जिल्ह्यातलं दियानाली हे गाव, इथं राहणारे 52 वर्षाचे जितू मुंडा, गरीब, अशिक्षित आणि बेरोजगार। त्यांच्या आयुष्याचा आधार होती त्यांची बहीण कलारा। सरकारकडून मिळणारे 1000 रुपये आणि 35 किलो तांदूळ यावरच त्या दोघांचं जगणं सुरू होतं। कलारानं एका वासराची विक्री केली, त्यातून 19,300 रुपये जे मिळाले ते ग्रामीण बँकेत जमा केले होते। पण जानेवारीत तिचं निधन झालं आणि जितू हे पूर्णपणे एकटे पडलेत। 27 एप्रिलला जितू हे बँकेत गेले होते। आता ना कागदपत्र ना कोणती प्रक्रिया समजण्याची क्षमता, ते फक्त एकच त्या अधिकाऱ्यांना सांगत होते की पैसे माझ्या बहिणीचे आहेत, हे मला परत द्या। मात्र बँक कर्मचाऱ्यांनी त्यांना नियम सांगितले, बहिणीला घेऊन ये मग पैसे मिळतील वगैरे वगैरे। मुंडा समाजात मृतांना दफन करण्याची प्रथा आहे। जितू थेट बहिणीच्या कबरीपाशी पोहोचले, कबर खोदली आणि सांगाडा बाहेर काढण्यात आला। तब्बल 3 किलोमीटर चालत खांद्यावर ठेवत तो सांगाडा जितू हे बँकेत घेऊन गेलेत। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होता, सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली। प्रशासन खळबळलं, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि अनेकांनी मदतीचा हात पुढे केला। फिजिक्सवालाचे CEO अलक पांडे यांनी 10 लाख रुपये दिलेत। राजस्थानचे मंत्री किरोडी लाल मीणा यांनी 1 महिन्याचा त्यांचा पगार जितू यांना दिला आणि पाहता पाहता जितू यांच्या खात्यात जमा झाले तब्बल 15 लाख रुपये। आज त्यांच्या बहिणीच्या घरात वीज आलेली आहे, पण जितू अजूनही एकटेच आहेत। ते म्हणतात की माझी बहीणच माझं सर्वस्व होती, ती गेल्यापासून मी पूर्णपणे एकटा झालोय। 19,000 रुपयांसाठी सुरू झालेला हा संघर्ष आज लाखोंच्या मदतीपर्यंत पोहोचलाय। जर तो व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर जितू यांना न्याय मिळाला असता का? तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा।